पारितोषिक 21,000 रुपयाचं आहे आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 11,000 रुपये माननीय श्री सचिन श्रीकृष्ण राठी युवा उद्योजक यांच्या वतीनं तुम्हाला हे चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक 11,000 रुपयांचं इथे पाहायला मिळतंय। तर या स्पर्धेमध्ये मालिका वीरसाठी सुद्धा 5,000 रुपयांचं पारितोषिक तुम्हाला इथे बघायला मिळेल आणि ते पारितोषिक दिलंय माननीय श्री रमेश दादा काळभोर आणि सचिन शेठ काळभोर या दोन मान्यवरांच्या वतीनं तुम्हाला हे मालिका वीरचं पारितोषिक तुम्हाला या स्पर्धेमध्ये 5,000 रुपयांचं बघायला मिळतंय। खूप चांगली आणि खूप मोठी स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण पाहतो ग्रामीण भागातल्या खेळाडूंसाठी। दोन्ही संघाचे 12 खेळाडू अजूनही इथे आलेले नाहीत। चला 12 खेळाडू या कुठं आहात? हर्षद दादा आपला एक प्लेयर पाठवून द्या आणि कोंडवा सागर 11 आपला एक खेळाडू इथे असणं गरजेचं आहे। लाईव्ह स्कोरिंग आहे। चला लवकर, आधीच उशीर झालाय, तुम्ही जास्त वेळ घेऊ नका, आता या लवकर इथे। दोन्ही संघांचे जोपर्यंत 12 खेळाडू आपण पाहतो इथे येत नाही तोपर्यंत सामन्याला थोडासा आपण सुरुवात करणार नाही। पहिलं षटक कोण टाकते मला सांगा आतमधून, जोपर्यंत 12 खेळाडू येत नाही तोपर्यंत लवकर सांगा। रियाज आपण पाहतो स्ट्राइक एंडला, नॉन स्ट्राइक एंडला वसीम आणि पहिलं षटक टाकण्यासाठी बघायचं गोलंदाजी मार्कवरती सलीम आपण पाहतोय पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती। सामन्याला सुरुवात होतीये इथे 3 षटकांचा हा अवघा सामना आपण मैदानामध्ये बघणार आहोत। 51,000 रुपयांचे असणारे प्रथम क्रमांकाचं प्राइस तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहताय। हवेली पुणे प्रीमियर लीग 2020 11 तारखेला आपण या स्पर्धेला सुरुवात केली अनिल दादा आगवणे यांच्या मार्गदर्शनाखाली। आपल्या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर ज्यांच्या संकल्पनेतनं खऱ्या अर्थानं इतका मोठा ताकदवान सोहळा उभा राहिला आणि तो सोहळा आपण पाहतोय अर्थात आपल्या समोर गेली 4 दिवस आम्ही पाहतोय आणि आज सलगचा 5वा दिवस आपण पहा ग्रामीण भागातल्या खेळाडूंना खेळण्याचा एक देखणा प्लॅटफॉर्म दादांनी उपलब्ध करून दिला आणि तो संघ तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतील। प्रत्येक संघ आज प्रत्येक खेळाडू यावेळेस क्षेत्ररक्षकाकडून चूक आणि 4 रन। नो बॉल आणि हा चेंडू सीमारेषा पार 4 रन। अगदी 3 षटकांचे सामने आहेत आणि 3 षटकांमध्ये बघायचे आज कशा पद्धतीचे ह्या लढती होणार आहेत, कारण हा आज महान टीम सोहळा आपण पाहतो आज इथे खेळवतोय। 4 धावा आपण पाहतो इथे मिळतील। या 4 धावांना आपण पाहतो धावफलक सुद्धा पुढे सरकेल, धावफलकावरती आपण पाहू। आता हा नो बॉल होता आणि तिथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर आला, तिथे 4 म्हणजे टोटल 5 धावा धावफलकावरती आपण पाहतो इथे मिळतील। क्षेत्ररक्षकांनी मात्र अशा चुका आता या सामन्यामध्ये टाळणं गरजेचं आहे, कारण हा 3च सामना षटकांचा सामना आणि ही नॉकआउट पद्धत आहे। आता काल दिवसभर पाऊस पडत होता आणि त्यामुळे आपल्याला काल फक्त एकच सामना खेळवता आला, म्हणजे कालचे जे 4-5 सामने ते आज आपल्याला सकाळी सुरू करायचे होते, मात्र सकाळी सुद्धा खूप जास्त अडचणी आपल्याला निर्माण होत होत्या। त्यामुळे आता एक 10-10:30 वाजता आपण पाहतो हा पहिला सामना सुरू केलेला आहे आणि जे कालचे 5 सामने खेळवल्यानंतर आजचे जे 4 सामने आहेत, 2 सेमीफायनल, तिसऱ्या चौथ्याचा एक सामना आणि अर्थात एक शेवटची आणि अंतिमची लढत, अशा ह्या टोटल त्या 4 लढती आणि आपण पाहतो हे 5-6 सामन्यांच्या आज बरेचसे लढती आपल्याला इथे खेळवायच्यात। त्यामुळे आपण पाहतो आता हा 3 षटकांचा सामना आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळेल। आज 51,000 रुपयांसाठी आपण पाहतो प्रत्येक संघ मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेचा राजा होण्यासाठी, या स्पर्धेचा चॅम्पियन होण्यासाठी आपण पाहतो प्रत्येक संघ एक ताकदीने मैदानामध्ये उतरलेला आहे आणि कोंढवा हा संघ आज प्रथम फलंदाजी करताना तुम्हाला इथे बघायला मिळतोय। यावेळेस सलीमचा हा चेंडू आपल्याला बघायला मिळाला, वसीमसाठी हा चेंडू होता, खूप जास्त शफल त्याने केलं होतं, मात्र त्याला तो चेंडू बॅटवरती घेता आला नाही। निर्धाव चेंडू वसीम हा एक खूप आता टेनिस क्रिकेट मधला एक मातब्बर खेळाडू आहे आणि ह्या खेळाडूला आपण सगळेजण ओळखतो, या खेळाडूचा खेळ आपण सगळेजणांनी बघितलेला आहे आणि बऱ्याचशा मोठ्या मोठ्या खेळाडूंमध्ये खेळताना सातत्यानं मी वसीमला बघितलं आणि ते डगआउट शेअर केल्यानंतर तो एक अनुभव वेगळा असतो आणि तो अनुभव त्याच्या पाठीशी नक्कीच आहे। यावेळेस पुन्हा एकदा हा चेंडू परफेक्ट बॅटवरती त्याच्या मिडल झाला नाही, एक सिंगल आपण पाहतो इथे मिळाली आणि एका सिंगलच्या साहाय्याने आपण पाहतो धावफलक पुढे सरकेल। धावफलकावरती जाऊ मी 7 ऑन बोर्ड। पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतो इथे प्रगती पथावरती सुरू असताना रियाज आणि वसीम ही जोडी तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळेल आणि टॉस हा काल झाला होता आणि काल टॉस झाल्यानंतर सामना आपण सुरू करणार होतो, मात्र काही कारणास्तव तो करता आला नाही आणि त्यामुळे तो सामना आज आपण पाहतो खेळवतोय आणि टॉस जिंकल्यानंतर हर्षद काळभोर जो विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहे आज तो संघाचं नेतृत्व करतोय। संघाचा संघनायक आहे आणि याच गावातला संघ म्हणजे त्यांच्या घरचं मैदान आहे, आज पायाखालची जमीन आहे
आणि आपल्या घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांच्या समोर खेळण्याचा आनंद खऱ्या अर्थानं खूप वेगळा असतो. आणि ज्यावेळेस आपण घरच्या अंगणामध्ये खेळत असतो त्यावेळेस आपल्या घरच्या अंगणाचा कानाकोपरा आपल्याला चांगला माहित असतो. मात्र आज प्रतिस्पर्धी कोंढवा गावावरून आपण पाहतो इथे आलाय. हो, यावेळेस चांगला शॉट होता इथे, चांगला फटका आणि क्षेत्ररक्षक सुद्धा मला वाटतं कृष्णा कांबळे समोर उभा होता आणि खूप चांगला प्रयत्न त्याचा तिथे तुम्हाला बघायला मिळाला. आता वसीम पा हा एक खूप ताकदवान खेळाडू आहे. अजूनही तो शांत जरी असला तरी इथून पुढे कदाचित तो आक्रमण करू शकतो, कारण त्यालाही माहिती आहे 18 चेंडूंचा हा खेळ आहे आणि 18 चेंडू मध्ये आता जास्तीत जास्त धावफलक बनवण्याचा प्रयत्न सुद्धा तो करणार आहे. रियाज एका साइडनं तुम्ही पहा एका खेळाडूकडनं चूक झाली होती आणि तिथे तो चौकार आपल्याला इथे पाहायला मिळाला होता. मात्र बाकीचे चेंडू बघा गोलंदाजांना अचूक लाईन अचूक टप्प्यावरती टाकलेले आहेत. एक ओव्हरचा खेळ आपण पाहतो इथे संपतोय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकीवरती आपण जाऊ. कोणताही फलंदाज बाद नाही. 9 धावा धावफलकीवरती आपल्याला इथे बघायला मिळतील. एक षटक संपलं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकीवरती 9 धावा. एक चौकार आणि एक नो बॉल पडल्यानंतर मी म्हणेल गोलंदाजाने खूप चांगलं षटक इथे टाकलं आणि फक्त 9 धावा पण पाहतो त्याने खर्च केला. तर आता दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये आणि दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज मार्कवरती असणारा गोलंदाज प्रीतम पाटील आपण पाहतो. आता षटक क्रमांक 2 ला आपण पाहतो इथे सुरुवात करण्यासाठी आहे. तुम्ही पाहता विके स्पोर्ट्स अँड फिटनेस कलेक्शनचा सुद्धा शुभारंभ होतोय. अर्थात एक खूप मोठं शॉप आणि आपण पाहतो अर्थात त्याचा शुभारंभ आज विकेट स्पोर्ट्स आपल्या भेटीला येत आहे. आज उद्घाटनाचा दिवस आपण पाहतो. आज 15 डिसेंबर रोजी आपण पाहतो आज विशाल दादा काळभोर यांच्या माध्यमातून आपण पाहतो विकेट स्पोर्ट्स अँड फिटनेस कलेक्शन. हो, यावेळेस पुन्हा एकदा वसीम साठी टाकलेला चेंडू वाऱ्याच्या वेगात त्याची बॅट फिरतीये, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क इथे होऊ शकला नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आजच्या दिवसाची सुरुवात एक खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहे आणि या मैदानावरती तुम्ही या खेळपट्टीवरती बघा गोलंदाजांनी आतापर्यंत खूप वर्चस्व गाजवलेलं आहे. त्यामुळे इथे सहजासहजी यावेळेस वसीम आकाशाला कवच घालणारा हा तडाखा मिड विकेट षटकार. वसीमच्या बॅटमधून निघालेला तो आकाशाला गवस घालणारा तो तडाखा होता. मिडविकेटच्या डोक्यावरून आसमान दाखवलं त्यानं गोलंदाजाला षटकार तिथे मिळाला. पुन्हा एकदा वसीम क्षेत्ररक्षक समोर, मात्र चेंडू बॅक टू बॅक दुसरा षटकार. वसीम शेख पहिल्या ओव्हर मध्ये शांत उभा होता. त्याने मात्र आता दुसऱ्या षटकामध्ये प्रचंड मोठा हल्ला इथे प्रीतम पाटील वरती केलेला तुम्हाला बघायला मिळेल. 2 चेंडूवरती लागोपाठ 2 षटकार. पुन्हा एकदा तोच खेळाडू स्ट्राइक एंडला आणि पुन्हा एकदा वसीम ऑन फायर. तिसरा षटकार, बिग शॉट. पहिल्या षटकामध्ये तुम्ही पहा फक्त 9 धावा खर्च करणारा गोलंदाज आपण सलीमला पाहिलं होतं. मात्र पहा दुसरं षटक टाकण्यासाठी प्रीतम पाटील आला आणि प्रीतम पाटील वरती आतापर्यंत वसीम शेख प्रचंड हल्ले करतोय. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं लागोपाठचा चौथा षटकार.
धावा धावपलीकरती तुम्हाला इथे बघायला मिळतील. आज वसीम शेख मात्र आता इथे तुम्हाला हिरो बनताना बघायला मिळतो. हिरो ठरतोय. परमेश्वर प्रत्येकाला हिरो बनण्याची संधी देतो आणि त्याला सोप्या शब्दात आज असं म्हणतात ना, आज या स्पर्धेचा महांतिम सोहळा आणि वसीम शेख यावेळेस मात्र चेंडू खूप हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे समोर आणि झेल इथे आपण पाहतो सुटला जाईल. दुसऱ्या धावेचा हा प्रयत्न फेक जाईल विकेट किपर कडे. तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा इथे पळून पूर्ण होतील आणि ह्या 2 धावेने षटक क्रमांक 2 चा खेळ सुद्धा संपला. पहिल्या ओव्हर मध्ये 9 होत्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये मात्र 4 षटकार आणि 2 सिंगल वसीम शेखच्या आपण बघितल्याने 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलीवरती धावा आहेत. अ 35 धावा धावपलीवरती तुम्हाला इथे बघायला मिळतील. 35 धावा धावपलीवरती आहेत. 2 षटकांचा खेळ तुम्ही इथे पाहिला आणि दुसरं षटक खूप जास्त नुकसान करणारं होतं ते मी म्हणेल प्रशांत दादा काळभोर युवा मंच संघाचं, कारण तिथे 4 षटकार वसीम शेखनं मैदानामध्ये खेळले. आता तिसऱ्या षटकाला आपण पाहतो इथे सुरुवात आहे आणि तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे शिवाजी. शिवाजी इथे गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 3 ला घेऊन इथे आलेला आहे. कृष्णा कांबळेला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 3. कृष्णा कांबळे हा एक खूप वेगळा चेंडू टाकण्यासाठी ओळखला जातो आणि कृष्णा कांबळेचे बरेचसे षटक मी पाहिलेले आहेत आणि आज कृष्णा कांबळेला तसा खेळ करावा लागणार आहे, कारण आज इथे संघाला गरज आहे. हरणाऱ्याला दुसरी संधी नाही. हवेली पुणे प्रीमियर लीग 2020 बक्षीस पात्र फेरी जर गाठायची असेल तर आज खूप चांगला खेळ तुम्हाला करावा लागेल. आज महांतिम सोहळा आहे या स्पर्धेचा आणि कृष्णा कांबळे शेवटचे 6 चेंडू घेऊन आलाय. पहिला चेंडू आपण पाहतो मेन पंचांच्या भूमिकेमध्ये युजू मामा मित्रे सर सांगतायत हा वाईट बॉल आहे. एक अतिरिक्त बोनस धावेने धावपलक पुढे सरकेल. धावपलकीवरती जातो मी. 36 धावा सागर 11 कोंढवा. कोंढवा संघ तुम्ही पहा कालही तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळाला होता. कालही तो संघ आवर्जून उपस्थित झाला होता सामने खेळण्यासाठी, मात्र काल पावसामुळे आपली स्थिती बाकीचे सामने आपल्याला खेळवता आले नाहीत. त्यामुळे पहा ते कालचे सामने आपण आज खेळवतोय आणि आज मात्र तो संघ सकाळी खूप लवकर उपस्थित झाला आणि समोर त्यांचा संघ लोणी काळभोरही उपस्थित झाला आणि पहा लोणी काळभोर आज आपल्या घरच्या मैदानावरती खेळताना त्यांच्या समोर प्रतिस्पर्धी मात्र खूप मोठा येऊन थांबलेला आहे. आता इतका मोठा प्रतिस्पर्धी म्हटल्यानंतर एक खूप चांगला खेळ अर्थात या टीमला करावा लागणार आहे. वाईट बॉल पुन्हा एकदा. कृष्णा कांबळेकडे वेग आहे पण त्याचा तो अचूक टप्पा अजूनही त्याला सापडलेला नाही. अचूक लाईन लेंथ अजूनही त्याला मिळालेली नाही. समोरचा संघ ताकदवान आहे. आता 37 धावा त्यानं बनवलेल्या आहेत आणि आता कृष्णा कांबळेने 2 वाईट चेंडू टाकल्यानंतर इथून पुढचे बाकीचे 6 चेंडू यावेळेस पुन्हा एकदा चेंडू रियाजचा हा फटका होता. खूप जास्त उंच आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती उभा होता. इथे आपण पाहतो हा झेल होऊ शकला नाही आणि पुन्हा या चेंडूवरती आपण पाहतो धाव पळून पूर्ण होतील त्या 2 आणि ह्या 2 धावेने आपण पाहतो धावपलक पुढे सरकेल. धावपलकीवरती जाऊ. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू असताना 40 धावा धावपलकीवरती तुम्हाला इथे बघायला मिळतील. सागर 11 कोंढवा. पुन्हा एकदा यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा मेन पंच देतील आणि 1 बाउन्सचा इशारा सुद्धा आपण पाहतो आता इथे दिलेला आहे. पहा तिसरा वाईट चेंडू आपण पाहतो कृष्णा कांबळेनं आतापर्यंत टाकलेला तुम्ही पहा. पुन्हा एकदा यावेळेस मिस्ताय फटका. हर्षद काळभोर आहे तिथे आणि त्याकडे आपण पाहतो हा चेंडू हातामध्ये निसटतोय की पास शेवटचा आणि अंतिमचा दिवस आहे. गेलेली 3 दिवस आपण पाहिलं 3 संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचलेले आहेत आणि तेही संघ पहा थोड्याच वेळात मैदानामध्ये आपण पाहतो काही वेळात या ठिकाणी उपस्थित होत आहेत. पहिल्या दिवशी संघ जो बक्षीस पात्र फेरीमध्ये गेला होता तो होता 9 महाराष्ट्र भिवरी. दुसऱ्या दिवशी मात्र आपण पाहतो जो संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचला तो होता स्मॅश उरुळी कांचन आणि तिसऱ्या दिवशी आपण पाहतो जो संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये गेला तो आहे यश ब्लास्टर्स 11 सहजपूर. हे 3 संघ आपण पाहतो बक्षीस पात्र फेरीमध्ये आहेत. तर आता चौथा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये कोणता खेळणार आहे यासाठी आपण पाहतो या लढती तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळतील आणि बक्षीस पात्र फेरी गाठायची असेल तर आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो चुका करून चालणार नाही, कारण आजचा दिवस परत कधी येणार नाही
आणि एकदा का तुमच्या हातामधनं वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करूनही फायदा होणार नाही. त्यामुळे कृष्णा कांबळे फुल टॉस टाकतोय वसीम शेखला आणि इथे षटकार. वसीमच्या बॅटमधनं हा 5वा षटकार तुम्हाला इथे आता मैदानामध्ये बघायला मिळालेला आहे. आणि 5 षटकाराच्या साहाय्याने नॉट आउट असणारा वसीम शेख सागर 11 कोंढवा टीम कडनं. आणि धावपलीवरती पाया 6 धावेनं यावेळेस पुन्हा एकदा हा डीप कव्हर मध्ये गेलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक आपण पाहतो तिथे समोर आहे. हा चेंडू यावेळेस मिड विकेट मध्ये हा चेंडू तिसरं षटक कृष्ण कांबळेचं बरंच लांबलेलं तुम्हाला इथे बघायला मिळतंय. आणि आपण पाहतो आता षटक क्रमांक 3 इथे आपण पाहतो संपतंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीवरती 50 धावा अर्थात इथे पूर्ण करतोय सागर 11 कोंढवा. तर येणाऱ्या 18 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 51 धावेंची गरज असेल हर्षद दादा आपल्या टीमला अर्थात प्रशांत दादा काळभोर युवा मंच. तुषार सर या इथे. अनिल सर आपल्याला विनंती आहे की आपण या इथे आपल्या गाडीची चावी आपण पाहतो इथे नाही. नवीन बॉल आपल्याला पन्नास धावा धावपलीवरती इथे तुम्हाला पाहायला मिळतील. पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपलेला आहे. 50 धावा बनवल्या तिथे वसीम शेख अक्षरशः बरसला. पहिल्या ओव्हर मध्ये खूप शांत होता मात्र तो शांतता फार काळ तो ठेवू शकला नाही. दुसऱ्या ओव्हर मध्ये मात्र एक खूप मोठं भयानक वादळ तिथे आलं. वसीम शेख नावाचा आणि त्याने खूप मोठं नुकसान समोरच्या संघाचं केलं. 50 धावा टोटल इथे बघायला मिळतील. 50 धावेन आपण पाहतो अर्थात 51 धावेंची गरज आता प्रतिस्पर्धी संघाला आहे. पाहायचं आता प्रशांत दादा काळभोर संघाकडे सुद्धा तितकेच ताकदवान फलंदाजांचा भरणा असणारा तो संघ नक्कीच आहे. त्यामुळे आता पाहायचं 51 धाव्यांची गरज असताना मैदानामध्ये तो संघ कशा पद्धतीने सुरुवात करेल. आज खूप सगळे ताकदवान संघ तुम्हाला आज या मैदानामध्ये खेळताना बघायला मिळत आहेत. खूप चांगल्या लढती आज आपण दिवसभरामध्ये बघणार आहोत.
चला सामना आपण पाहतो इथे सुरू करू आपण. बॅटिंग टीम आपला एक अतिरिक्त खेळाडू इथे पाठवून द्या. चला 12 खेळाडू. लोणी काळभोर टीम आपला 12 खेळाडू इथे नाही, आपण लवकरात लवकर इथे पाठवून द्या. पहिल्या क्रमांकाची जोडी आपण पाहतो आता मैदानामध्ये उतरलेले आहे. 18 चेंडू 51 धाव्यांचं गरज असताना आपण पाहतो आता ही लढत पाहायची कशा पद्धतीने होणार आहे. हवेली पुणे प्रीमियर लीग 2020 टेनिस क्रिकेटचा एक प्रचंड मोठा महासंग्राम तुम्हाला मैदानामध्ये इथे बघायला मिळतोय. तुम्ही पहा, युद्धाच्या बातम्या ऐकल्या असतील, युद्धाच्या कहाण्या ऐकल्या असतील, मात्र प्रत्यक्षात युद्ध किती भयानक असतं त्याचा परिचय तुम्हाला मैदानामध्ये येत असतो. आणि हा टेनिस क्रिकेटचा एक फार मोठा ज्वलंत संघर्षाची लढाई तुम्हाला इथे मैदानामध्ये बघायला मिळणार आहे. 18 चेंडू 51 धाव्यांचं हे समीकरण आहे. हर्षवर्धन दादा पाठवून द्या एक प्लेयर. दादा स्ट्राईकला कोण आहे? हितेश आहे का? हा, पाठवून द्या तुमचा एक खेळाडू लवकरात लवकर. हा, आणि पहा पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती अर्थात सागर 11 कोंडवा. यावेळेस हा फुलटॉस चेंडू आणि हितेशने केलेली ही सुरुवात. हा चेंडू सीमारेषा बाहेर 4 रन. पहा 18 चेंडू आणि 51 धाव्यांची गरज असताना आपण पाहतो असणार हे समीकरण तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळतंय. आणि पहिल्या चेंडूवरती चौकार मारून सुद्धा इरादे इथे स्पष्ट केलेत की आम्ही सुद्धा सहजासहजी हार मानायला इथे आलेलो नाही. मला मोठ्या प्रतिस्पर्ध्यांची झुंज तुम्हाला इथे बघायला मिळते. अर्थात कोंढवा विरोधामध्ये लोणी काळभोर. पहा 2 चेंडूवरती आपण पाहतो अर्थात आता इथे दागोपाठचे 2 चौकार तुम्हाला इथे बघायला मिळत आहेत. आता हा क्रिकेटचा खेळ असा इथे अनिश्चितता खूप मैदानामध्ये तुम्हाला बघायला मिळते. कधी काय होईल या खेळामध्ये सांगू शकत नाही. 2 मालाड्य मोठ्या प्रतिस्पर्ध्यांची ही झुंज तुम्हाला आता इथे बघायला मिळते. एका साईडनं 51 धावा तुम्हाला मोठ्या वाटत असल्या तरी लोणी काळभोरला त्या तितक्या पहा अवघड नाहीत. आणि विजयाची हमी देणारा धावफलक आतापर्यंत क्रिकेटमध्ये कुणीही बनवू शकलं नाही. त्यामुळे हा 51 धावा जरी जास्त वाटत असला तरी इथे कधी अवघड नाही. आणि पहा यावेळेस हितेश चव्हाण इथे मात्र पहा डीप पॉइंट आणि पाहता पाहता हा सुद्धा चेंडू सीमारेषा बाहेर. लागोपाठचा 3रा चौकार. पहा इथे हितेश चव्हाणच्या बॅटमधून तुम्हाला लागोपाठचे 3 चौकार आपण पाहतो मैदानामध्ये. पहा यावेळेस बॅकफुट वरती जात हलक्या हातात हा चेंडू खेळा. क्षेत्ररक्षक आहे तिथे स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये हा चेंडू थांबवला. एक सिंगल आपण पाहतो इथे मिळेल. एका सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे सरकेल. धावफलक वरती 13 धावा. पहा खूप भयानक सुरुवात तुम्हाला आज या मैदानामध्ये पहिल्या दिवसाच्या सामन्यामध्ये तुम्हाला बघायला मिळते. आज वसीम शेख सारखा खेळाडू तुम्हाला मैदानामध्ये 5 षटकार खेळताना तुम्ही पहिल्या इनिंग मध्ये बघितला. तर आता दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा हितेश चव्हाणने केलेली सुरुवात अफलातून आहे. 3 चेंडूवरती लागोपाठ 3 चौकार, एक सिंगल त्याने त्यानंतर घेतली. 13 धावा धावपलीवरती. आता स्ट्राईक एंडला स्वतः संघाचा संघनायक आहे तो स्वतः उभा तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळेल. अर्थात हर्षद काळभोर. आज जबाबदारी खूप मोठी आहे आणि आज आपल्या संघाला इथे जिंकून द्यायचं असेल तर आज हर्षद काळभोरच्या बॅटला कुठेतरी चालावं लागणार आहे. हा सुद्धा टेनिस क्रिकेट मधला एक खूप मातब्बर खेळाडू म्हणून हर्षद काळभोरकडे पाहिलं जातं आणि तोच खेळाडू तो तुम्हाला इथे स्ट्राईक एंडला बघायला मिळेल. खूप चांगली बांधणी त्यानं संघाची गेलेली आहे आणि 51 धाव्यांचं टार्गेट घेऊन तो संघ तुम्हाला आता इथे मैदानामध्ये बघायला मिळतोय. हर्षद काळभोर यावेळेस हा चेंडू परफेक्ट बॅटवरती आला नव्हता. पॉइंट मध्ये हा चेंडू जाईल. एक सिंगल धाव पण पाहतो इथे घेतले जाईल. एका सिंगलच्या साहाय्याने धावपलीवरती 14 धावा. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती सुरू असताना 14 धावा धावपलीवरती आहेत आणि आजच्या दिवसातली ही पहिल्या क्रमांकाची लढत आपण पाहतो मैदानामध्ये या 2 संघांमध्ये. आणि एक खूप चांगली लढाई तुम्हाला आता या 2 संघांमध्ये बघायला मिळेल. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना झाल्यामध्ये कोणतीही शंका नाही. हितेश चव्हाण पुन्हा एकदा एक फटाफट खेळण्याचा प्रयत्न इथे करतोय. नॉन स्ट्राईक यांच्या खेळाडूने घरटं सोडलं होतं.
हर्षद काळभोरनं मात्र त्यानं सुद्धा माघारी फिरण्याचा तो डिसिजन त्याने निर्णय घेतला. या चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारची धाव आपण पाहतो इथे मिळाली नाही आणि षटक क्रमांक 1 चा खेळ आपण पाहतो इथे मैदानामध्ये पाहता पाहता संपला सुद्धा. एक षटक संपलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकीवरती जातो मी. 14 धावा, कोणताही फलंदाज बाद नाही. प्रशांत दादा काळभोर युवा मंच. अजून 12 चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 37 धावांची गरज अजून तुम्हाला आहे. 12 चेंडू आणि 37 धावांचं समीकरण. यामधला जिंकणारा संघ मात्र खेळणार आहे तो जेजुरी विरोधामध्ये. जेजुरी आणि यामधला विजेता संघ, या दोन संघांमध्ये यानंतर खूप मोठी लढाई तुम्हाला बघायला मिळणार आहे. जेजुरीचा संघ सुद्धा उपस्थित झालेला आहे. यामधला विजेता संघ आपण पाहतो त्या जेजुरी आणि त्या संघाची गाठ पडणार आहे. आणि आता वाघोलीचा संघ सुद्धा आपण पाहतो इथे उपस्थित होतोय. त्याचबरोबर अर्थात उरुळी कांचनवरनं एक संघ उपस्थित झालेला आहे. आणि आज खूप चांगले चांगले संघ, चांगल्या खेळाडूंचा खेळ तुम्ही बघा. आज राहुल सातव सारखा खेळाडू आज इथे उपस्थित आहे. अतुल विटकर तुम्हाला मैदानामध्ये आज खेळताना बघायला मिळेल. आज स्वतः अतुल बनकर साहेब आपण पाहतो सर उपस्थित आहेत, ज्यांनी संघाची बांधणी केलेली आहे आणि पुरेपूर संघ मॅनेजमेंट आपण पाहतो सरांकडे असताना खूप चांगले टीम मॅनेजमेंट अतुल सरांनी तुम्हाला बघायला मिळेल त्यांनी केलेला आहे. आणि तो वाघोलीचा संघ घेऊन तो संघ अर्थात सर सुद्धा इथे उपस्थित झालेला आहे. त्यामुळे आज प्रत्येक संघ हा एक समान ताकदीचा आहे. प्रत्येक संघ हा ताकदीने उतरणार आहे. कोणालाही हारायचं नाही, प्रत्येकाला जिंकायचंय आणि बघायचंय आज हवेली पुणे प्रीमियर लीग 2020 चा खऱ्या अर्थाने चॅम्पियन कोण ठरणार आहे. आज संध्याकाळी त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नक्कीच मिळून जाईल. 51,000 रुपयांचा मानकरी या स्पर्धेमधला कोणता असणार आहे. तब्बल एक फार मोठं प्राइस तुम्हाला या स्पर्धेमध्ये बघायला मिळतंय. गावाकडले खेळाडू तुम्हाला आज या स्पर्धेमध्ये खेळताना बघायला मिळत आहेत. तिथून मागे आपण गावाकडचे खेळाडू खेळताना बघितले आणि खूप चांगलं ग्राउंड, खूप चांगलं मैदान आपण पाहतो त्यांना उपलब्ध करून दिलं. स्वतः अनिल दादा चॅम्पियन, आज ते स्वतः बॉक्स क्रिकेट बॉक्स आपण पाहतो चॅम्पियन आहेत. हा चेंडू यावेळेस हितेश चव्हाण बरसतोय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावर आसमान दाखवलंय गोलंदाजाला. षटकार. साहेब आलो आलो. या षटकाराच्या सहाय्याने कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा पालटलं जातंय. शेवटचे 10 चेंडू आता मैदानामध्ये शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 10 चेंडू मध्ये 30 धावांची गरज. इथून पुढे सामना जिंकण्यासाठी हितेश चव्हाण क्षेत्ररक्षक समोर आहे आणि बिग विकेट इज डाऊन. पहिला धक्का प्रशांत दादा काळभोर. यावेळेस हर्षद काळभोर पुन्हा चेंडू हवे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि धक्का क्रमांक 2. संघ नाईक इथे बाद. बघण्यात काय करी दुसरा आवडतो नको बोलू. मी कुठं म्हणलं मला शिवा आणि विशाल काळभोर ही नवी कोरी जोडी आता तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळते. एका साइडने 5 षटकार खेळणारा हाच फलंदाज आता इथे दुसरं षटक घेऊन आला आणि दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा वसीम शेखने केलेली गोलंदाजी तुम्ही बघा. 2 विकेट आणि इथे तिसऱ्या चेंडूवरती तिसरी विकेट. या स्पर्धेमधली दुसरी विकेट हॅट्रिक इथे पूर्ण होतीये. वसीम शेख मॅन फ्रॉम कोंढवा.
नवीन संघ आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित होत असतील तर आपल्याला विनंती आहे तुम्ही अनिल सरांशी संपर्क येऊन करा, आपण त्यांच्याशी संपर्क करा. तर पहा आता इथे या स्पर्धेमधली ही दुसरी विकेट हॅट्रिक आपण पाहतो या ठिकाणी पूर्ण होतीये. पहिली विकेट हॅट्रिक घेतली होती जयदीप खेत्रे. स्मॅश उरुळी कांचन, हा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बघायचं धावतोय तिथे आणि पहा एक चांगला प्रयत्न तुम्हाला तिथे बघायला मिळाला त्या खेळाडूचा. इथे आपण पाहतो 3 चेंडूवरती 3 विकेट घेण्यामध्ये इथे वसीम शेखला यश आलं. दुसऱ्या षटकामध्ये त्यानं मात्र समोरच्या संघाला अक्षरशः खेळखेळ्या करून टाकलं. 23 धावा धावपलीवरती 2 षटकांचा खेळ संपला. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 28 धावांची गरज इथून पुढे आहे. 6 चेंडू 28 धावांची गरज आपण पाहतो इथून पुढे मैदानामध्ये आहे. पहिल्या दिवसामध्ये तुम्ही पहा, दुसऱ्या दिवसामध्ये मला वाटतं जयदीप खेत्रेनं एका ओव्हरमध्ये 5 विकेट टोटल घेतल्या होत्या आणि त्यानं ते स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केली आणि त्यानंच त्याच दिवसामध्ये दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा 1 विकेट हॅट्रिक पूर्ण केली आणि त्या जयदीप खेत्रेनं टोटल त्या दिवशी 12 विकेट घेतल्या होत्या. तोही खेळाडू तुम्हाला आता यानंतर मैदानामध्ये खेळताना बघायला मिळणार आहे. आणि इथे वसीम शेखची सुद्धा खेळ बघा, दुसरं षटक त्यानं टाकलं आणि दुसऱ्या षटकामध्ये 3 विकेट लागोपाठ 3 चेंडूवरती घेत हा चेंडू यावेळी शिवा स्क्वेअर लेग, क्षेत्ररक्षक समोर आणि झेल आपण पाहतोय त्याकडनं सुटला जाईल. तिथे आपण पाहतो दुसऱ्या धावेचा हा प्रयत्न होतोय. 2 धावायचं घेऊ, 2 धावेनं पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन समीकरण पालटलं जाईल. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि शेवटच्या 5 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 26 धावांची गरज इथून पुढे आहे. 5 चेंडू 26 धावांचं हे समीकरण तुम्हाला बघायला मिळेल. शिवा आपण पाहतो स्ट्राईक एंडला भरतगाव. हा चेंडू यावेळेस हा चेंडू सरळ बॅटनं हा फटका. क्षेत्ररक्षक आपण पाहतो तिथे समोर. पुन्हा दुसऱ्या धावेचा हा प्रयत्न तुम्हाला बघायला मिळेल आणि 2 धावा. आता इथे मोठ्या फटक्यांची फार मोठी गरज लोणी काळभोर टीम्सला जिंकण्यासाठी आहे, कारण आता जे कॅल्क्युलेशन आपल्याला इथे दाखवतोय ते कॅल्क्युलेशन आहे शेवटचे 4 चेंडू आणि 24 धावांची गरज, म्हणजे 4ही षटकारांची गरज आता इथून पुढे सामना जिंकण्यासाठी आहे. आणि शिवानी जर 4 चेंडूवरती 4 षटकार जर खेळले तर इथे मात्र तो खूप मोठा दिवस त्यासाठी असेल. यावेळेस त्या प्रयत्न होता बॅटचा कट घेणारा तो चेंडू शॉट थर्डमॅन, 1 सिंगल. 3 चेंडू शेवटचे शिल्लक राहतात. अ 23 धावांची गरज अजूनही सामना जिंकण्यासाठी आपण पाहतो आता इथून पुढे आहे. हा चेंडू यावेळेस मिड विकेट, क्षेत्ररक्षक आपण पाहतो समोर आहे. 1 चेंडू आपण पाहतो अजून शिल्लक.
आणि एका चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी आपण पाहतो इथून पुढे ज्या धावा गरजेच्या आहेत, एक चेंडू आणि 22 धावेंची गरज इथून पुढे आपण पाहतो प्रशांत दादा काळभोर युवा टीम साठी इथून पुढे आहे. शेवटचा एक चेंडू आपण पाहतो आता या सामन्यामधला आपल्याला बघायला मिळेल शिल्लक आहे.